गुड मॉर्निंग. सर व्हेरी गुड मॉर्निंग. नाही सर नाव देणार. हे बघा आलो बघा. डिक्लेअर करतो. गुड मॉर्निंग काका सर. गुड मॉर्निंग टू एव्हरीबडी. 2 मिनिटात आपण चालू करू. पार्टिसिपेट हळूहळू जॉईन होत आहेत. ओके. जोगन सर गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड गुड मॉर्निंग टू मॉर्निंग. एव्हरीबडी. हो हो. मला आज काय बोलायचं ना तुमचं चल ना बरं. मी पण थोडंच बोलणार आहे. हो हो चालेल कर. साहेब आहेत, साहेब जास्त मार्गदर्शन करतील आपल्याला. नमस्कार साहेब. कापसे साहेबांना नमस्कार नमस्कार नमस्कार. आपल्या सर्वांना नमस्कार. प्राचार्य जोगन सर आहेत आणि व्यवस्थापन समितीचे सदस्य, संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत. जोगन सर नमस्कार. कॅरी ऑन होईल काय सर? हा सर. कॅरी ऑन काय होईल का? पोरं विचार पस्तीस कॅरियरचं काही होणार नाही, कारण का तू आता परीक्षा मंडळ आणि अकॅडमिक काउन्सिलला निर्णय घ्यावा लागेल. आहे. अकॅडमिक काउन्सिल आहे ना तुमची आता? हो आहे 29 ला. मग त्याच्यामध्ये हा बघा परीक्षेच्या बाबतीमध्ये अवलोकन करून, कारण का काही जणांचं काय म्हणतं की काही म्हणजे आपलं जे परीक्षा आहेत आपल्या हो हो कॉलेज लेवलला काही पेपरच्या व्हाव्यात, काही विद्यापीठाच्या व्हाव्यात. बस ऑप्शनल जे आहेत ऑप्शनल विद्यापीठाने घ्यावेत. बाकी ओके. IKS इलेक्टिव्ह वगैरे ते कॉलेज लेवलला व्हावं. आहे. आणि ऑप्शन आपल्या परीक्षेच्या ह्याच्यामध्ये ऑर्डिनन्सेस मध्ये बदल करून घ्यावे लागतील.
तो पूर्ण अधिकार तुमचा अकॅडमिक काउन्सिलचा आहे. ठीक आहे, तसे चालेल. बीओ बोर्ड ऑफ स्टडीज कडून फॅकल्टी मधून ठराव आले तर ते होऊ शकतं आणि मॅनेजमेंट काउन्सिलकडे हे शेवटी येतं चालेल. सगळं झाल्यानंतर. Yes. त्याच्यात जर काही मदत करायची असेल तर आम्हाला परत तुमच्याकडेच पाठवावं लागतं. ठीक आहे. काय विद्यार्थी होते म्हणून म्हणलं योगायोगानं समोर आलं. नमस्कार सर. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. नमस्कार. मला एक विचारायचं होतं सर. हा, हा. पेट मधून सूट घेण्यासाठी पेपर पब्लिश हम्म. करायचं होतं ते कॅन्सल झालंय का सर यावर्षी? हा, ते झालं. ती एक्झामिशन जे आहे टीचर हा. ते नाहीये 2023च्या रेग्युलेशन मध्ये. काय म्हणलात सर? युजीसी रेग्युलेशन जे आहे आपलं 2023 हा. त्याच्याप्रमाणे आपल्याला चालावं लागतं. पण आपलं कसं आहे की शेवटची पेट घेतोय आपण पूर्ण महाराष्ट्रातच. हो. त्याच्यानंतर तुम्हाला नेटच राहणार आहे आणि मग आपला हा जो पूर्ण इम्प्लिमेंट झाल्यानंतर मग डायरेक्ट आफ्टर पीजी बाय रिसर्च नंतर तुम्हाला डायरेक्ट ऍडमिशन घेता येणार. पेट राहणार नाही याच्यानंतर? याच्यानंतर नाही, ही शेवटची पेट आहे आपली. मग डायरेक्ट ऍडमिशन आहे? दरम्यानच्या काळात नेट राहणार आहे आणि आफ्टर पूर्ण आता युजी 3 वर्ष झाले आणि पीजी झालं मीटिंग सर. की मग सर मी काय विचारतोय, हॅलो सर, हा. माझे पेपर 2 तयार आहेत. पब्लिश करून जर आपल्याला अनुभव 24 वर्षाचा आहे त्याच्यात मधून सूट आहे का पेट मधून? नाही, तुम्हाला एक्झाम आता तुम्ही एक्झामिनेशन फॉर्म भरलाय का? पेटचा सुटीचा फॉर्म भरलाय का? पेटचा फॉर्म भरलाय पण त्याच्यामध्ये ऑप्शनच दिलं नाही पेपर मधून सूट घेण्यासाठी. नाहीये, त्याच्यामध्ये नाहीये. सूट नाहीये. नाहीये. आपण आपले जे प्राध्यापक आहेत त्यांना किंवा आपले जे शिक्षक बंधू ज्युनियरला आहे आहेत, मी, ज्युनियरला. हो, ज्युनियर हायस्कूलला जी होती मंडळी ही सगळी, त्या सगळ्यांना किंवा इतर ऑफिसेस मध्ये होती कर्मचारी म्हणून, त्यांना ही होती पूर्वी, तर ते आता नाहीये. 23चं जे रेग्युलेशन आले युजीसी तर आपलं ऑर्डिनन्सचे आले पीएडीचे, असं का? त्याच्यामध्ये हे बंद केलेलं आहे आता. बंद झालंय. एवढंच इथून पुढं जिथं जिथं पीजी आहे तिथंच फक्त रिसर्च गाईड राहतील. युजीचे टीचर जे आहेत रिसर्च गाईड राहणार नाही त्याच्या पुढे. म्हणजे बरेचसे बदल झालेले आहेत आता. नमस्कार सर. नमस्कार. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया सर. हो बिलकुल सुरू करू. ओके सर. ओके सर. मग हे पेटची कोचिंग ऑफलाईन? ठीक आहे, आपण नंतर एखाद्या सेशन मध्ये याच्यावरती चर्चा करूया. आता कार्यक्रमाला सुरुवात करूया. तुमचे काही डाऊट्स वगैरे आहेत आपले पुढच्या एखाद्या सेशन नंतर घेऊया सगळे. ओके. नमस्कार सर्वांना. पिढ्यानपिढ्या ओढत आलो माणुसकीचा गाडा, पुण्यवंत पवित्र असा आमचा मराठवाडा. गोदामाई घेऊन येते तिचे निर्मळ पाणी, संतांची अभंगवाणी हीच आमच्या ओठी. इथे जपला एकच मंत्र, माणूस माणूस जोडा, पुण्यवंतन पवित्र असा आमचा मराठवाडा. गोदावरी नदीच्या तीरावर वसलेल्या नांदेड शहरातील शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सायन्स कॉलेज नांदेड व मन्याड नदीच्या तीरावर वसलेल्या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कंधार शहरातील भाई केशवरावजी धोंडगे यांच्या क्रांतिकारी विचारांनी पावन झालेल्या श्री शिवाजी कॉलेज कंधार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 1 वीक स्टेट लेवल वर्कशॉप ऑन रिसर्च मेथोडॉलॉजी फॉर पीएचडी इन ट्रान्सलेस म्हणजेच पेट च्या उद्घाटन समारंभाला आज आपण एकत्र आलो आहोत. या उद्घाटन समारंभाला अध्यक्ष म्हणून नांदेड एज्युकेशन सोसायटी नांदेडचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉक्टर व्यंकटेशजी कापे साहेब उपस्थित झालेले आहेत. त्याबद्दल मी त्यांचे सभासदांनी स्वागत करतो. तसेच या उद्घाटन समारंभाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री शिवाजी महाविद्यालय कंधारचे प्रभारी प्राचार्य तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य प्राध्यापक प्राचार्य डॉक्टर SM जोगदंड सर हे उपस्थित झाले आहेत. त्यांचं सुद्धा मी शब्दसुमनाने स्वागत करतो. खरं तर कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाने करतो आणि आमच्या संस्थेच्या परंपरेने आम्ही वंदे मातरम गीताने करतो. परंतु या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये ते संयुक्तिक ठरणार नाही, ते योग्य होणार नाही. त्यामुळं मी शब्दांनी त्यांचं विनम्र अभिवादन करतो. खरं तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य स्वामी रामानंद तीर्थ, आमच्या संस्थेचे प्रेरणा माय मुक्ताई, तसेच आमच्या संस्थेचे संस्थापक माजी खासदार आमदार भाई केशवरावजी धोंडगे साहेब
या महान पुरुषांना प्रथमतः मी विनम्र अभिवादन करतो आणि या कार्यक्रमाची सुरुवात करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांचे पुन्हा एकदा शब्द सुमानाने स्वागत करतो की तुम्ही अध्यक्षस्थान स्वीकारलं आणि प्रमुख मार्गदर्शकाचं स्थान स्वीकारलं, त्याबद्दल मी तुमचे खरंच पुन्हा एकदा आभार मानतो. आणि या कार्यक्रमाचा प्रास्ताविक सादर करण्यासाठी मी आमच्या महाविद्यालयाचे नॅक टीमचे सदस्य आणि इंग्लिश विभागाचे प्राध्यापक डॉक्टर आगे सरांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचा प्रास्ताविक सादर करावं. धन्यवाद डॉक्टर डोने सर. माझा आवाज येतोय? हो येतोय. तर नांदेड एज्युकेशन सोसायटीचे सायन्स कॉलेज नांदेड व श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचे श्री शिवाजी कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कंधार या दोन्ही कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने आपण हा 6 दिवसीय रिसर्च मेथोडॉलॉजी फॉर पीएचडी एंट्रन्स टेस्ट पेट यावरती एक 6 दिवसीय ऑनलाईन वर्कशॉप घेतोय. हा म्हणजे आता आपण पाहिलं असेल की बरेचसे रिसर्च स्कॉलर्स हे वेट करत होते पेटचं नोटिफिकेशन येण्याची, आणि त्या नोटिफिकेशन जसे आउट झाले सगळ्याच विद्यापीठाचे, जवळपास सगळ्याच विद्यापीठांनी आता नोटिफिकेशन आउट केलेले आहेत. तर या नोटिफिकेशन नंतर आपल्या सायन्स कॉलेजचे गिनगिने सर, आपले एसआरटीचे गिनगिने सर आणि डोने सर यांनी ठरवलं की मुलांना पर्टिक्युलरली रिसर्च स्कॉलर्सला पेट एक्झाम थोडीशी अवघड जाते, पर्टिक्युलरली रिसर्च मेथोडॉलॉजी वरती. तर त्यांनी मागच्या काही वर्षापासून ते या वर्कशॉपचं ऑर्गनायझेशन करतायत. तर याही वर्षी त्यांनी ठरवलं की हा वर्कशॉप आपण घ्यावा आणि या वर्कशॉपची सुरुवात आज 20 तारखेपासून 25 तारखेपर्यंत त्यांनी ऑर्गनाईज केलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचं सुरुवातीलाच अभिनंदन करतो. या वर्कशॉप मध्ये आपण पाहिलं असेल ब्रॉशर मध्ये की क्वालिटी स्टडी मटेरियल आणि प्रॅक्टिकल सोल्युशन्स दिल्या जाणार आहेत, आणि याद्वारे विद्यार्थ्यांना काय की जे गरजेचं आहे ते पुरवल्या जाणार आहे, की विद्यार्थ्यांना कोणत्या टेक्निक्स आणि ट्रिक्स वापरायच्या किंवा रिसर्च मेथोडॉलॉजी मध्ये नेमका कोणता अभ्यास करायचा आणि त्या अनुषंगानं कोणतं स्टडी मटेरियल वापरायचं या अनुषंगाने मार्गदर्शन करणार आहेत. मार्गदर्शन करण्यासाठी वेगवेगळ्या महाविद्यालयामधून, विद्यापीठामधून, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणावरून आपण रिसोर्स पर्सन्सला इन्व्हाइट केलेलं आहे. त्यामध्ये मी काही नाव घेऊ इच्छितो. डॉक्टर निलेश देशमुख सर, डॉक्टर अशोक गिनगिने सर, डॉक्टर महेश जोशी सर, डॉक्टर महेश रळंगे सर, डॉक्टर संतोष खैराळे सर, डॉक्टर महेश कोलटंबे सर, डॉक्टर कृष्णा पाटील, डॉक्टर शशिकांत अन्नादाते, डॉक्टर मंगलसिंग बिसेन, असे वेगवेगळे एक्सपर्ट जे आहेत ते सर्व आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आणि या सगळ्या वर्कशॉपचा विद्यार्थ्यांनी, पर्टिक्युलरली रिसर्च स्कॉलर्सनं चांगला लाभ घ्यावा, कारण या 6 दिवसामध्ये मार्गदर्शन तर केल्या जाणार आहे, पण त्याचबरोबर क्वालिटी स्टडी मटेरियल सुद्धा प्रोव्हाइड केल्या जाणार आहे. तर या ऑर्गनायझिंग टीमचे पर्टिक्युलरली डॉक्टर अशोक गिनगिने सर आणि डॉक्टर गजानन डोने सर यांचं मी सुरुवातीला अभिनंदन करतो. आणि या वर्कशॉपचा सर्वांनी यथोचित उपयोग करून या पेट एक्झामला क्लिअर करावे असं मी सर्वांना आवाहन करतो. तर जास्त काही बोलत नाही, पण जाता जाता एवढं सांगेल की रिसर्च मेथोडॉलॉजी महत्वाची आहे आणि एक संस्कृत वचन आहे की ये पठती लिखती पश्यती परिपश्यती पंडितान उपाश्रयती तस्य दिवाकर किरणे नलिनी दलयो विस्तारिता बुद्धी. आपल्या बुद्धीची वाढ करण्यासाठी आपल्याला वाचावं लागतं, लिहावं लागतं, आणि त्याद्वारे आपण पुढे जात असतो. तर या वर्कशॉपद्वारे सुद्धा आपल्याला रिसर्च मेथोडॉलॉजी मधून नेमकं पुढे कसं जायचंय याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. तर मी सर्वांना आवाहन करतो की या वर्कशॉपचा लाभ घ्यावा. धन्यवाद. दोन्ही सर. धन्यवाद सर. धन्यवाद सर. खरं तर ह्या ऑर्गनायझिंग सेक्रेटरीमध्ये सायन्स कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर आणि मनुष्यवर सरांचाही खूप मोठा सहभाग आहे. त्यांचा सुद्धा मी आभार मानतो की त्यांनी हे ऑर्गनायझिंग करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. तसेच या
वर्कशॉपचे कन्व्हेनर डॉक्टर LP शिंदे सर, इन्चार्ज प्रिन्सिपल सायन्स कॉलेज नांदेड, तसेच आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर SM जोगदंड सर यांचे सुद्धा आभार मानतो की ते ह्या वर्कशॉपचे कन्व्हेनर आहेत आणि त्यांनी हा कार्यक्रम म्हणजे आयोजित करण्यासाठी त्यांनी आम्हाला संमती दिली. आगे सर धन्यवाद, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं या वर्कशॉप बद्दल मांडले की या 6 दिवसात आपण काय काय करणार आहोत, कोणकोणते मार्गदर्शक तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत, महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील असेल किंवा काही सेंट्रल विद्यापीठातील काही प्राध्यापक आपल्याला इथं मार्गदर्शन करणार आहेत. धन्यवाद आगे सर. यानंतर मी शिवाजी कॉलेज कंधारचे प्राचार्य डॉक्टर SM जोगदंड सरांना अशी विनंती करतो की त्यांनी उपस्थित प्राध्यापक वृंद आणि पार्टिसिपेंटला मार्गदर्शन करावं. डॉक्टर SM जोगदंड सर. या कार्यशाळेसाठी उपस्थित सर्वांना माझा प्रथम नमस्कार व मानाची जय क्रांती. नांदेड एज्युकेशन सोसायटी संचलित नांदेड सायन्स कॉलेज व श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार संचलित श्री शिवाजी महाविद्यालय कंधार यांच्या संयुक्त विद्यमाने रिसर्च मेथोडॉलॉजी फॉर PhD एंट्रन्स टेस्ट पेट या एक पेपरवरती आपण 1 आठवड्याची कार्यशाळेचं या ठिकाणी संयुक्तपणे आयोजन केलेलं आहे. या उद्घाटनाच्या प्रसंगी प्रथम मी परमपूज्य स्वामीजींच्या व डॉक्टर भाई केशवरावजी धोंडगे साहेबांच्या कार्याला व स्मृतीला विनम्र अभिवादन करतो. या कार्यशाळेसाठी उपस्थित असलेले तुमचे आमचे सगळ्यांचे आदरणीय असे मित्रतुल्य व्यक्तिमत्व असलेले आणि नांदेड एज्युकेशन सोसायटीची वाटचाल ज्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि परवाच्याच निवडणुकीमध्ये परत सगळ्यांनी विश्वास टाकून ज्यांना परत एकदा नांदेड एज्युकेशन सोसायटीची धुरा सांभाळण्याची जबाबदारी दिलेली असे सामाजिक कार्यकर्ते, आमचे मार्गदर्शक आदरणीय व्यंकटेशजी कापते साहेब, त्याचबरोबर आमच्या संस्थेचे आदरणीय अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर पुरुषोत्तमरावजी धोंडगे साहेब, तसेच आमच्या संस्थेचे आदरणीय सचिव गुरुनाथरावजी कुर्डे साहेब, नांदेड एज्युकेशन सोसायटीचे आदरणीय CA प्रवीणजी पाटील साहेब, आदरणीय श्यामलजी पत्की मॅडम, या सगळ्यांना या ठिकाणी मी मानाची जयक्रांती करतो. तसेच माझे मित्र सायन्स कॉलेजचे प्रभारी प्राचार्य तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विद्या परिषदेचे सदस्य आणि संघटनेमध्ये आम्ही एकत्र काम करतोय असे आमचे मित्र प्राचार्य डॉक्टर LP शिंदे सर आणि या वर्कशॉप सक्षमपणे ज्यांनी धुरा सांभाळलेले आहे असे आमचे मित्र डॉक्टर मुनीश्वर सर, माझे सहकारी, ज्यांची नेहमीच आपल्या सायन्स महाविद्यालयाशी विद्यार्थी दशेपासून ती अजूनही अशी विशेष अशी अटॅचमेंट राहिलेली आहे अशी डॉक्टर गजानन डोने सर, तसंच या वर्कशॉपचे सर्व काही ऑर्गनायझेशन कमिटी मधील सर्व सन्माननीय सदस्य, विषय तज्ञ यांचे मी प्रथम स्वागत करतो. एक विशेष बाब मला आज या ठिकाणी नमूद करावीशी वाटते की मराठवाड्यातली ही 2 नामांकित महाविद्यालय ज्या की ख्यातनाम व्यक्तींनी ही स्थापन केलेली आहेत. त्याच्यामध्ये परमपूज्य स्वामीजी ज्यांच्या नावाने आपलं हे विद्यापीठ चालतं, एक असे थोर या स्वातंत्र्य लढ्यामधले अग्रगण्य असलेले, दोन्ही लढ्यामध्ये हैदराबाद मुक्ती संग्राम असो का भारतीय स्वातंत्र्याचा असो, आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली स्वामीजींच्या नेतृत्वाखाली आमच्या आदरणीय धोंडगे साहेबांनी विद्यार्थी दशेमध्ये स्वातंत्र्याचा लढा लढला असे आमचे आदरणीय धोंडगे साहेब, त्या दोघांनी मिळून जी काही 2 संस्था या ठिकाणी स्थापन केलेल्या आहेत आणि त्यांच्या संयुक्त विद्यमाने आम्हाला या छोटासा का कार्यक्रम होत नाही तो घेता येतो, याच्यामध्ये मला विशेष असा आनंद आहे. कारण का 2 थोर व्यक्तींनी 2 संस्था स्थापन केल्या, पण या 2 संस्थांच्या माध्यमातून एक वेगळा कार्यक्रम, एक वेगळा वर्कशॉप सर्वांसाठी देता येईल का या विचाराने आम्ही हा विचार करून आणि लगेचच आमचे मित्र डॉक्टर लक्ष्मण शिंदे सर नाना यांनी परवानगी दिली आणि लगेच आमची जी ऑर्गनायझेशन कमिटी आहे यांनी तयारी करून अगदी अल्पावधीमध्ये कार्यशाळेचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे, याचा मला विशेष असा अभिमान वाटतोय, आनंद वाटतोय. आपल्याला माहिती आहे की नवीन शैक्षणिक धोरणाची या ठिकाणी अंमलबजावणी झालेली आहे. 3 वर्षाचा या त्या ठिकाणी पदवीचा कार्यक्रम असणार आहे, पदवी आपल्याला प्राप्त करता येणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक वर्षाला जर आपल्याला शिक्षण बंद करायचं असेल तर प्रत्येक वर्षी आपण एक्झिट आणि परत शिकावंसं वाटत असेल तर परत एंट्री असं एक आपलं नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पुढील वाटचाल असणार आहे. आणि आपण 4 वर्ष पूर्ण केल्यानंतर आपली जी काही पदवी आहे ती 4 वर्षाची असणार आहे आणि ती ऑनर्स असणार आहे.
आणि 5 वर्ष म्हणजे पदव्युत्तर वर्ग पूर्ण केल्यानंतर आपल्याला बाय रिसर्च ही पदव्युत्तर पदवी आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि दरम्यानच्या काळामध्ये आपल्याला नेट ही रिसर्चसाठी किंवा आपल्याला PhD ला प्रवेश घेण्यासाठी नेट कंपल्सरी राहणार आहे. आणि त्या तद्वनंतर आपल्याला 5 वर्षाची आपण पदव्युत्तर पदवी पूर्ण केल्यानंतर काही एक अटी ज्या काही अजून पूर्ण नाही झालेल्या UGC रेग्युलेशन तशा अनुषंगाने येईल आणि त्यानंतर मग आपण परत एकदा PhD ला या ठिकाणी प्रवेश घेणार आहोत. ही करत असताना जसं की बहुविद्याशाखीय अभ्यासक्रम विद्यार्थ्यांनी शिकला पाहिजे आणि संशोधन पण त्याच दृष्टीने असलं पाहिजे. आपलं संशोधन हे विषयापुरतं मर्यादित न राहता बहुविद्याशाखीय असलं पाहिजे, इंटरडिसिप्लिनरी असलं पाहिजे. हा उद्देश पण सातत्याने या रिसर्चचा किंवा संशोधनाचा राहिलेला आहे. आणि म्हणूनच पहिला पेपर जो आहे आपला रिसर्च मेथोडॉलॉजी या अनुषंगाने अतिशय महत्त्वाचा पेपर आहे की आपलं संशोधन हे कुठल्या दिशेने असलं पाहिजे, त्याच्यामध्ये काय अपेक्षित आहे, त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. त्याच्यामुळं या विषयाच्या दृष्टीने आपल्याला तयारी करता यावी हा उद्देश, मुख्य उद्देश या वर्कशॉपचा आम्ही डोळ्यासमोर ठेवून आपल्या मराठवाड्यातील जे काही 2 विद्यापीठात आहेत, नांदेडचं आपलं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व औरंगाबादचं डॉक्टर बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठ, आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, असे 2 विद्यापीठातील या विद्यार्थ्यांना हा रिसर्च मेथोडॉलॉजी या विषयाचा फायदा व्हावा या पेपरचा, म्हणून ही कार्यशाळा या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे. त्यापुढे आपल्याला जाऊन जी काही आठवडाभर हा आपला कार्यक्रम वर्कशॉप चालणार आहे त्याच्यामध्ये अतिशय नामांकित अशी आपल्या विद्यापीठाच्या बाहेरील सुद्धा एक तज्ञ मंडळी या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. याचा मी विशेष असा उल्लेख करेन. त्याच्यामध्ये माझे मित्र जे आहेत, महेश कोलतंबे सर मुंबईवरून, त्याचबरोबर डॉक्टर संतोष किराडे सर जळगाववरून आहेत, त्याचबरोबर डॉक्टर कृष्णा पाटील कोल्हापूरहून आहेत, तसेच शशिकांत अन्नदाते सर पण कोल्हापूरहून आहेत. परत आपल्या विद्यापीठाची अतिशय तज्ञ मंडळी नेहमीच या कार्यशाळेमध्ये अग्रेसर असलेली आपल्या स्कूल ऑफ लँग्वेज आपल्या BEd MAd एज्युकेशन स्कूल ऑफ एज्युकेशनची जी मंडळी आपले डॉक्टर गिनगणे सर असतील, आमचे मित्र डॉक्टर निलेश देशमुख सर असतील, हे सातत्यानं आपल्या या कार्यशाळेमध्ये विविध ठिकाणी मार्गदर्शन करत असतात. म्हणजे एकंदर आपल्या मराठवाड्यामध्ये या पेपरवरती एक तज्ञ मार्गदर्शनाची अतिशय चांगली टीम या ठिकाणी तयार झालेली आहे आणि त्याच संधीचा आम्ही या ठिकाणी फायदा घेत आहोत. आमच्या महाविद्यालयातील जी टीम आहे आणि सायन्स महाविद्यालयातील ही टीम अतिशय एक चांगल्या पद्धतीने काम करत आहे. आत्ताच सकाळी कळलं डोने सरांकडनं उद्या आपले सायन्स महाविद्यालयाची एक मॉक ड्रिल नॅकच्या अनुषंगाने होते आहे आणि या महाविद्यालयाने या मराठवाड्यामध्ये एक चांगलं नाव असं कमवलेलं आहे. सायन्स महाविद्यालय आमच्या विद्यार्थी दशेपासून या ठिकाणी एक वेगळा असा ठसा निर्माण केलेला आहे. काही कोर्सेस जी होती विद्यापीठानंतर सायन्स महाविद्यालयामध्ये PG, जसं गणिताचा उल्लेख करेल मी विद्यार्थी असताना प्रथम मी सायन्स कॉलेजला ऍडमिशन घेतल्यानंतर मला विद्यापीठात मिळालं, म्हणून मग मी विद्यापीठामध्ये गेलो. पण विद्यापीठाच्याच बरोबरीने या महाविद्यालयाची PG, मॅथमॅटिक्सची PG आणि इतर कोर्सेस पण PGचे चालतायत आणि त्यांच्यासोबत आम्हाला हा वर्कशॉप घेण्याचा त्यांचे संयुक्त विद्यमाने ही संधी मिळालेली आहे. ही परत एकदा मला या ठिकाणी आनंदाने नमूद करावं वाटतं आहे. आदरणीय डॉक्टर व्यंकटेशजी काब्दे साहेब सतत सामाजिक कार्यामध्ये, त्याचबरोबर त्यांचा डॉक्टरी पेशा जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा अगदी गरजू रुग्णांना सातत्याने मदत करत असतात. त्यांचंही आज आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन लाभणार आहे आणि अशी मोठी व्यक्ती ज्या वेळेला अशा कार्यक्रमांना असते हा आनंद द्विगुणित होतो आणि एक आमचे जे पार्टिसिपेंट्स आहेत त्यांनाही वेगळं मार्गदर्शन या ठिकाणी होत असतं. म्हणून मी कुठलाही कार्यक्रम असो, काब्दे साहेब ज्या ठिकाणी त्या ठिकाणी जास्तीत जास्त वेळेला उपस्थित राहण्याचा प्रयत्न करत असतो. साहेबांचं एक आपल्याला जास्तीत जास्त या ठिकाणी मार्गदर्शन लाभणार आहे, म्हणून आपला अधिक वेळ घेणार नाही. परत एकदा सायन्स महाविद्यालय, आमचे मित्र डॉक्टर नाना शिंदे, आम्ही नाना म्हणतो त्यांना प्रेमाने सगळी मित्र कंपनी, पण ते आज आमच्या सायन्स महाविद्यालयाचे माझ्यासारखीच प्राचार्य पदाची धुरा सांभाळतात आणि नॅकच्या दृष्टीने त्यांच्या प्राचार्य पदावरती बसले आणि नॅक खूप घातलेला आहे आणि ही जुन्या पद्धतीने शेवटची संधी आहे. त्याच्यामुळं त्यांना या नॅकच्या चांगल्या ग्रेडसाठी चांगला ग्रेड मिळणारच आहे, कारण का सायन्स महाविद्यालयाची खूप चांगल्या पद्धतीने आतापर्यंतची वाटचाल राहिलेली आहे.
आणि त्याच्यामुळं चांगल्या ग्रेडसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्याला एक चांगला सत्कार करण्याची आणि आम्हाला ग्रामीण भागातल्या महाविद्यालयानं आपल्याला नॅकचं लीड कॉलेज म्हणून मार्गदर्शन करण्याची यापुढे भविष्यात संधी लाभावी आणि ती मिळावी अशी एक या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. आपला अधिक वेळ घेणार नाही. सर्व पार्टिसिपंटचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. सर्व तज्ञ टीमचे आणि ऑर्गनायझिंग कमिटीचे. त्यातल्या त्यात आमचे मित्र काब्दे साहेबांना सांगू इच्छितो की डॉक्टर मुनेश्वर सर सातत्याने गणित विषयाच्या पेट एक्झामसाठी, सेट एक्झामसाठी, नेट एक्झामसाठी मार्गदर्शन करत असतात आणि आता ते नुकतेच आमच्या गणित विषयामध्ये गाईड झालेले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप चांगले विद्यार्थी घडावेत. एक चांगलं संशोधन त्यांच्या हातून घडतच आहे, होतच आहे, परत चांगलं व्हावं, अजून व्हावं आणि एक या महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये त्यांचं एक चांगलं नावलौकिक एक संशोधक म्हणून वाढावं अशी एक त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना सदिच्छा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय क्रांती. धन्यवाद. जय हिंद जोगदंड सर. थँक्यू. तुमच्या शुभेच्छा. धन्यवाद सर. खूप चांगल्या पद्धतीने आपण आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सहभागींना आपण मार्गदर्शन केले त्याबद्दल मी खरंच तुमचे आभार मानतो. यानंतर ज्यांना आम्ही आदर्श मानतो विद्यार्थी दशेपासून असे मराठवाडा विकास परिषदेचे अध्यक्ष, माजी खासदार, नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर व्यंकटेश काब्दे साहेब यांना अशी विनंती करतो की त्यांनी सहभागींना मार्गदर्शन करावं. डॉक्टर व्यंकटेश काब्दे साहेब. नमस्कार, सर्वांचं हार्दिक स्वागत. आणि आपल्या सर्वांना या नांदेड येथील किंवा स्टेट लेवलवर हा जो उपक्रम या ठिकाणी वन डे लेवलचा जो आहे वर्कशॉपचा कार्यक्रम घेतलेला आहे ऑन रिसर्च मेथोडॉलॉजी फॉर PhD एंट्रन्स टेस्ट, हा अतिशय महत्वाचा असा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या नांदेड एज्युकेशन सोसायटी आणि शिवाजी कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स अँड सायन्स कॉलेज यांच्या विद्यमाने हा जो कार्यक्रम घेण्यात आलेला आहे त्याबद्दल मी सर्व सहयोगांचे मनापासून अभिनंदन करतो. कारण हा अतिशय प्रॅक्टिकल स्वरूपाचा आणि महत्वाचा कार्यक्रम आहे आणि हे करण्यामध्ये आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य LP शिंदे आणि शिवाजी महाविद्यालयाचे SM जोगदंड, त्याचप्रमाणे कोऑर्डिनेटर मुनेश्वर आणि गजानन धोने साहेब या सर्वांनी हे जे अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं वर्कशॉपचं आयोजन केलेलं आहे त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि याच्यामध्ये भाग घेणारे सर्व मान्यवर जे आहेत, विशेषतः या ठिकाणी जे रिसोर्स पर्सन्स म्हणून आलेले आहेत, या ठिकाणी कोल्हापूरचे श्री पाटील साहेब, नंतर अन्नदाते साहेब आणि त्यानंतर नांदेड आणि कंधारचे अनेक मान्यवर याच्यामध्ये सहभागी होणार आहेत, त्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि त्यांच्या मनापासून आभार मानतो. आणि हा जो कार्यक्रम आहे तो अतिशय ध्येयवादानं प्रेरित झालेल्या अशा दोन्ही संस्थांच्या विद्यमाने हा घेतला जात आहे. पूज्य रामानंद स्वामी आणि केशवरावजी धोंडगे ह्या महनीय व्यक्ती यांचं, ज्यांना हे आशीर्वाद लाभलेला आहे, ज्यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे, अशा या दोन संस्था एकत्र येऊन एका अत्यंत शास्त्रीय अशा प्रकारच्या कार्यक्रमामध्ये, जे विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त असा कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. ही एक अतिशय चांगला अशा प्रकारचा योगायोग आहे. पूज्य स्वामीजींनी आमच्या संस्थेच्या स्थापनामध्ये मुख्यतः त्यांचं ध्येय असं होतं की आपण वरचेवर नवीन ज्ञानाची क्षितिज ही आपण शोधावीत, ती धुंडाळावीत आणि ती नुसती शोधावीत असं नाही तर या ज्ञानाचा उपयोग हा समाजासाठी झाला पाहिजे, अशा प्रकारचं ध्येय पूज्य स्वामीजींनी ठेवलेलं होतं. आणि मला वाटतं की ही दोन्ही महाविद्यालय या दृष्टिकोनातून काम करीत आहेत. आता हा केवळ आध्यात्मिक अशा प्रकारच्या जीवनाचा काळ राहिलेला नाही. या ठिकाणी वरचेवर आता घेण्यात आलेला आहे, तो अत्यंत महत्वाचा अशा प्रकारचा वर्कशॉप आहे असं मी समजतो. आणि याच्यामध्ये जे आहे रोज जे चर्चासत्र होणार आहे, दर दिवसाला 5-6 दिवस हा जो कार्यक्रम चालणार आहे त्याच्यामध्ये यांना भरपूर अशा प्रकारचं ज्ञान मिळणार आहे. कारण हे सर्व जे विद्यार्थी आहेत ज्यांना या वर्कशॉपचा लाभ होणार आहे, हे विद्यार्थी पुढे परीक्षा देऊन पुढच्या संशोधनाच्या कार्याला ते सुरुवात करणार आहे. आणि ती जी मेथोडॉलॉजी आहे
संशोधन करण्याची जी मेथडॉलॉजी आहे ती मेथडॉलॉजी शिकण्याचा त्यांना या ठिकाणी लाभ मिळाला आहे. म्हणून आणि ते सुद्धा अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीनं वेगवेगळे त्याचे विभाग करून अशा प्रकारचं हे वर्कशॉप या ठिकाणी चालणार आहे. आणि हे जरी पेटचं जरी कदाचित हे शेवटचं वर्ष असेल पण तरी सुद्धा मला वाटतं तो विषय आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना या एंट्रन्स परीक्षेसाठी जे ज्ञानदान याच्यातून होणार आहे त्यांना पुढचं संशोधनाचं करिअर घडवण्यासाठी फार मोलाची अशा प्रकारची मदत होणार आहे. संशोधन हा विषय जो आहे तो सर्वत्र आज या ठिकाणी त्याचं हे केलं जातं, शिकवलं जातो. पूर्ण देशामध्ये संशोधन वरचेवर जे आहे वाढत चाललेलं आहे. भारत देशामध्ये केवळ आपण एक कॉपी करत नाही किंवा नुसतं अनुकरण करत नाही तर या ठिकाणी नवीन मूलभूत संशोधनाला या ठिकाणी भरपूर वाव आहे. तर हे संशोधन करण्याचा जो पाया आहे तो पाया या ठिकाणी घालण्याचं काम जे आहे उत्कृष्ट अशा प्रकारची महाविद्यालय करू शकतात, त्यातले प्राध्यापक करू शकतात. संशोधन हा खरोखर आपलं केवळ म्हणजे एक शास्त्रीय दृष्टिकोनातूनच समाज बदलण्याचा हा एक प्रकार आहे. आणि तो जो आहे या ठिकाणी करण्याकरता आपण सर्व महाविद्यालयामध्ये आपण सिद्ध झालं पाहिजे. केवळ आपण मागच्या ज्ञानावर आध्यात्मिक जीवनाच्या मोठेपणावर आपल्याला जगता येणार नाही तर संशोधनामध्ये आपल्याला आघाडी घ्यावी लागेल. आणि हे करण्यासाठी विद्यार्थी त्यांना सज्ज व्हावं लागेल आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपले सर्व शिक्षक हे अगदी तयार झालेले आहेत. आणि ते यातून आजच्या या वर्कशॉप मधून त्यांना खूप मार्गदर्शन मिळणार आहे अशी मला खात्री आहे. तर हे एकंदर हे काय आहे, संशोधन म्हणजे काय आहे, संशोधनाची अशी व्याख्या करण्यात आलेली आहे की संशोधन म्हणजे एक प्रकारची मेथडॉलॉजी ऑफ एन्क्वायरी, रिसर्च ऑफ ट्रूथ, आणि ती सुद्धा येणे सिस्टमॅटिक एक्सप्लोरेशन ऑफ ट्रूथ ही संशोधनाची व्याख्या आहे. आणि हे कोण करू शकतो, तोच करू शकतो की ज्याच्यामध्ये एक विचार करण्याची थिंकिंगची क्षमता आहे आणि त्यांच्यामध्ये रिझनिंग एबिलिटी आहे. असेच लोक संशोधन करू शकतात. आणि हे करण्याकरता जे आहे अशा प्रकारचे विद्यार्थी, अशा प्रकारचे संशोधन निर्माण करणं, त्याला चालना देणं हे अशा प्रकारच्या कार्यशाळेचं हे उद्दिष्ट आहे. त्यातूनही प्रेरणा सर्वांना निश्चितपणानं मिळेल. आणि मला असं वाटतं की वेगवेगळ्या विषयावर या ठिकाणी जी चर्चा या वर्कशॉपमध्ये होणार आहे ती विद्यार्थ्यांना हे करण्याकरता म्हणजे सुरुवातीला पेट करता आणि मग नंतर पुढे PhD करण्याकरता त्यांना ती अतिशय उपयुक्त होईल. आणि यातून मला वाटतं ते आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये संशोधनाला चालना देतीलच पण यातून समाजाला आणि एकंदर देशाला अशा प्रकारची मला खात्री वाटते. आणि पुन्हा एकदा त्याचप्रमाणे कॉलेज ज्ञानाचं काम वाढवण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि सर्वांना पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. मला ही संधी आपल्या सर्व ज्ञानवंतांना भेटण्याची, त्यांना बोलण्याची, 2 शब्द सांगण्याची ही जी मला संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सर. धन्यवाद सर. खरंच तुमचं नेहमी मार्गदर्शन आमच्यासाठी प्रेरणादायी असतं. तुम्ही विद्यार्थ्यांना रिसर्च मेथोडॉलॉजी बद्दल माहिती सांगितली, त्यातल्या जे काही आवश्यक गोष्टी असतात त्याबद्दल तुम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, सहभागी पार्टिसिपेंटला मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. तर या उद्घाटन समारंभाचा शेवटचा कार्यक्रम म्हणजे आभार प्रदर्शन. त्यासाठी मी सायन्स कॉलेजच्या जीवशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख आमचे मित्र प्राध्यापक राजेश आचेगावे सरांना अशी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. थँक्यू सर. धन्यवाद सर. आज सायन्स कॉलेज नांदेड आणि श्री शिवाजी कॉलेज आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज कंधार यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. त्या कार्यशाळेच्या आयोजनासाठी आज आपल्या नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी खासदार डॉक्टर व्यंकटेश काब्दे सर यांनी अध्यक्ष स्थान घेऊन आपल्याला मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी सरांचा आभार मानतो. तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्राचार्य श्री शिवाजी कॉलेज कंधार माननीय प्राध्यापक डॉक्टर SM जोगदंड सर यांनी आपल्याला चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केले,
त्याबद्दल मी सरांचे आभार मानतो. तसेच या कार्यशाळेची जी परवानगी दिली दोन्ही महाविद्यालयाचे प्राचार्य, सायन्स कॉलेज नांदेडचे प्राचार्य प्राध्यापक प्रोफेसर LP शिंदे सर यांनी ह्या कार्यशाळेच्या साठी परवानगी दिली, त्याबद्दल मी सरांचे आभार मानतो. तसेच श्री शिवाजी कॉलेज कंधारचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर SM जोगदान सर यांनीही या कार्यशाळेच्या नियोजनासाठी परवानगी दिली, त्याबद्दल सरांचे आभार मानतो. तसेच ह्या कार्यशाळेचे जे संयोजक आहेत प्राध्यापक डॉक्टर मुनेश्वर सर व डॉक्टर गजानन डोने सर व सर्व सदस्य यांनी ह्या कार्यशाळेसाठी जे मेहनत घेऊन ही कार्यशाळा अरेंज केली, त्याबद्दल मी त्या सरांचे आभार मानतो. व ह्या कार्यशाळेसाठी सर्व महाराष्ट्रातनं जे विद्यार्थी पार्टिसिपेट झालेत आणि त्यांना या कार्यशाळेचं खूप चांगलं असं संशोधनासाठी फायदा होणार आहे, त्या सर्व संशोधक विद्यार्थ्यांचं मी आभार मानतो. व ह्या कार्यशाळेसाठी जे रिसोर्स पर्सन आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर निलेश देशमुख सर असतील, अशोक गिनगिने सर असतील, महेश जोशी सर असतील, डॉक्टर संतोष खिरडे सर असतील, महेश कुलतामे सर असतील व सर्व रिसोर्स पर्सन, हे सर्व रिसोर्स पर्सनचं संशोधक विद्यार्थ्यांना खूप चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन लाभणार आहे. त्या सर्व रिसोर्स पर्सननी ह्या मार्गदर्शन करतील, त्यांनी त्याबद्दल मी त्या सगळ्या रिसोर्स पर्सनचं पण आभार मानतो व अध्यक्षाच्या वतीने कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. चालू करायचं. धन्यवाद सर. यानंतर पहिलं सेशन हे शिक्षणशास्त्र संकुलाचे प्राध्यापक डॉक्टर अशोक गिनगिने सर यांचं होणार आहे. 5 मिनिटांमध्ये ते त्यांचं सेशन चालू करतील. तर जे सहभागी पार्टिसिपेट आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी कंटिन्युअसली या मीटिंग मध्ये थांबावं आणि ज्यांना इच्छा आहे पुढचं सेशन ऐकायची त्यांनी सुद्धा ते थांबवू शकतात. जे प्राध्यापक वृंद असतील किंवा इतर महाविद्यालयाचे, आमच्या दोन्ही महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद असतील, त्यांना थांबायचं असेल ते थांबू शकतात. आणि पार्टिसिपेटला विनंती करतो की 5 मिनिटात प्राध्यापक डॉक्टर अशोक गिनगिने सरांचं पहिलं सेशन होणार आहे. त्याच्यामध्ये ते तुम्हाला संपूर्ण माहिती, पेटच्या संदर्भातली संपूर्ण माहिती ते तुम्हाला देणार आहेत. तर 5 मिनिटाचा आपण ब्रेक घेऊयात. 5 मिनिटानंतर अशोक गिनगिने सर तुम्हा सर्वांना मार्गदर्शन करतील. गिनगिने सर. हॅलो सर. म्हणजे लगेच चालू करायचं? येस कंटिन्यू. ओके कंटिन्यू, चालेल. Within 2 minutes we will start. ओके सर. जोगदान सर झाले ना? खरं तर अशोक गिनगिने सरांचं खूप मोठं मार्गदर्शन आहे ह्या खरं तर याच्यासाठी, कारण त्यांनी खूप मोठं इनिशिएटिव्ह घेतलंय. अशोक गिनगिने सरांचा स्टार्ट होण्यापूर्वी त्यांचा थोडासा परिचय करून देतो मी. डॉक्टर अशोक गिनगिने सर हे शिक्षणशास्त्र संकुल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. त्यांच्या हातून अनेक विद्यार्थी घडलेले आहेत. रिसर्च मेथोडॉलॉजी असेल किंवा एज्युकेशन डिपार्टमेंटचे असतील, MAD साठी अनेक विद्यार्थी त्यांच्या हाताखालून घडलेले आहेत. वेगवेगळ्या विद्यापीठात त्यांचे विद्यार्थी प्राध्यापक म्हणून रुजू झालेले आहेत. डाएट सारख्या अनेक संस्थांमध्ये सरांचे विद्यार्थी आज काम करत आहेत. आणि सरांच्या एका शब्दावर आपण जे काही रिसोर्स पर्सन इथं बोलवलेले आहेत त्या सगळ्या रिसोर्स पर्सनला बोलवण्याचं काम प्राध्यापक डॉक्टर अशोक गिनगिने सरांनी केलेलं आहे. आणि त्यांचं मार्गदर्शन आम्हाला नेहमी लाभतं. त्यांनी जो इनिशिएटिव्ह घेतलाय त्यांच्या इनिशिएटिव्हमुळे खरं तर आम्ही हा वर्कशॉप मुनेश्वर सर असेल, मी असेल किंवा आमचे महाविद्यालयाचे प्राचार्य असतील आयोजित करू शकलेत. खरंच गिनगिने सरांचं यासाठी खूप मोठं योगदान आहे. तर गिनगिने सरांचे खूप खूप आभार. आणि गिनगिने सरांना मी या पुढचं सेशन चालू करण्याची विनंती करतो. प्राध्यापक डॉक्टर गिनगिने सर. 1 minute we start. होस्ट बनवलेले आहे का? येस. ओके. येस सर. दोन्ही सर क्राऊडला रेकॉर्डिंग सुरू केली का तुम्ही? हा सर, रेकॉर्डिंग चालू आहे सर. क्राऊडला केलेली वाटतं. हा सर, म्हणजे तिथं आपले सायन्स कॉलेजमध्ये गणेश घाटोळेंनी केलेली आहे. ओके. हो सर.
त्यांना काही चेंजेस करायला सांगायचे का सर? नाही नाही, कारण ते माझ्याकडे परमिशन देत नाही रेकॉर्डिंगला. रेकॉर्डिंगला नाही, चालू आहे पण रेकॉर्डिंग सर. ठीक ठीक. हो सर. Yes, my screen is visible now. Yes, anyone tell me? Yes sir. Okay. Yes. Good morning all of you. Today we will discuss regarding the firstly slab of the research methodology paper first. Is it audible? Yes sir. आवाज हिंदी किंवा मराठीत बोला सर. येस सर. येतो सर. येस मराठी, हिंदी, इंग्लिश म्हणजे सर्वच लँग्वेज यूज केल्या जातील. सर्वांना सर्वच समजेल ह्याची 100% मी गॅरंटी घेईल. तुम्ही चिंता करू नका. सायन्स बॅकग्राऊंड असलेल्या थोड्या मुलांना थोडं अवघड जाऊ शकतं. Yes. Paper first, research methodology, that is a compulsory paper for each and every university. These are the content of the research methodology paper first. Applied research, characteristics of applied research, types of applied research, basic research, characteristics of basic research, merits and demerits of basic research, and co-related research. Descriptive research, ethnographical research, these are the content of unit first. म्हणजे पहिल्या घटकांमध्ये हा जो आहे तो हा भाग आहे. संशोधन म्हणजे काय? संशोधनाचे प्रकार, उपयोजित संशोधन, मूलभूत संशोधन किंवा सहसंबंधात्मक संशोधन किंवा वर्णनात्मक संशोधन, हे जे संशोधनाचे प्रकार आहेत हे पहिल्या युनिटमध्ये आपण पाहणार आहोत. अँड देन ethnographical research, experimental research, and explorative research. These are the types of research generally discussed in unit number first. Ground theory, historical research, qualitative as well as quantitative research. These are the two basic type of research generally discussed in unit number first. Means what was the characteristics of qualitative research, what was the merits and demerits of qualitative research as well as quantitative research. गुणात्मक संशोधन म्हणजे काय? संख्यात्मक संशोधन म्हणजे काय? गुणात्मक संशोधनाचे वैशिष्ट्य, गुणात्मक संशोधनाचे पायऱ्या, गुणात्मक संशोधनाचे महत्व आणि गुणात्मक संशोधन आणि संख्यात्मक संशोधन यातील वेगळेपण, हे युनिट नंबर 1 मध्ये हा जो कंटेंट आहे हा कंटेंट सर्वच सिलेबस मध्ये सर्वच विद्यापीठाच्या युनिट नंबर फर्स्ट, मॉड्यूल नंबर फर्स्ट मध्ये डिस्कस केला जाणार आहे. दीज आर द कंटेंट ऑफ युनिट नंबर फर्स्ट. Research methodology, that is a compulsory paper from each and every subject and each and every disciplinary. प्रत्येक विद्याशाखेतील प्रत्येक विषयांसाठी संशोधन पद्धती हा बंधनकारक विषय आहे आणि पहिल्या धड्यातील हे खालील घटक हे संशोधन पद्धतीसाठी प्रश्नांसाठी वापरले जाणार आहेत. संशोधनाचा अर्थ, संशोधनाचे प्रकार, संशोधनाच्या पद्धती, संशोधनाचे मूलभूत संशोधन आणि गुणात्मक संशोधन यातील फरक आणि याचे गुणवैशिष्ट्ये आणि यातील बारकावे आणि यातील मेरिट्स अँड डिमेरिट्स अँड qualitative as well as quantitative research method, isn't it? And then meaning and characteristics of research process. Generally last 2 or 3 time so many questions asking meaning and research definition as well as research objectives. म्हणजे संशोधनाचा अर्थ, संशोधनाच्या व्याख्या आणि संशोधनाची वैशिष्ट्ये याविषयी अनेक प्रश्न विचारले गेले आहेत पाठीमागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये. त्याच्यामुळे as far as the concern of examination views, these slides are very important as far as the concern of examination views. परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही जी स्लाइड आहे अतिशय महत्त्वाची आहे. Listen carefully and focus on my screen, isn't it? Means meaning of research, characteristics of research process, identification of research ideas, research definitions, research objectives, and how to develop ideal research objectives, and motivation in a research process, research methodology versus research method. That is very important and crucial elements of research process. म्हणजे संबंध संशोधन प्रक्रियामध्ये संशोधनाचा अर्थ, संशोधनाच्या व्याख्या, संशोधनाची वैशिष्ट्य आणि संशोधनातील प्रेरणा आणि प्रेरणेचे प्रकार, मोटिवेशन ऑफ रिसर्च इन रिसर्च प्रोसेस. These are the so many types of motivations generally used in a research process. Means internal motivation, external motivation, inner motivation. These are the types of motivation. प्रेरणेचे प्रकार आहेत. बाह्य प्रेरणा, आंतरिक प्रेरणा, संशोधनातील प्रेरणा आणि प्रेरणेचे प्रकार कोणकोणते आहेत.
and that motivations, how to use in that motivation in your research process as far as the concern of research methods as well as research methodology. Yes, some disciplines, some subjects, you have to use a single research methods in your research process, or some research scholar was use a mixed research methods or more than 2 research methodology in his research process. म्हणजे एक संशोधन पद्धती किंवा मिक्स संशोधन पद्धती किंवा अनेक संशोधन पद्धती एकाच संशोधनामध्ये वापरता येतात का, अशावरचे प्रश्न अगोदरच्या संशोधन पेपरमध्ये बरेच विचारलेले आहेत. म्हणजे परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा जो एलिमेंट्स आहे, हा जो घटक आहे, हा अतिशय महत्वाचा मानला जातो. सर्वांनी काळजीपूर्वक ऐकायचं, लक्षात ठेवायचं. isn't it? And then types of research. Various types of research generally used in a research process in each and every discipline. Means whatever be, you have belong to science and technology, you are belong from commerce and management, interdisciplinary research scholars, and linguistic or humanity research scholars. Each and every subject, so many research types was used in his particular research subject. Means basic research, pure research, action research. These are the 3 basic types. And as far as the concern of another disciplinary, multidisciplinary, interdisciplinary, these are the another 3 types. And single variables research or multivariables research, qualitative research, quantitative research, philosophical research, and psychological research. These are the so many types are generally used in his research process. प्रत्येक आंतरविद्याशाखेतील किंवा प्रत्येक विद्याशाखेतील संबंध विषयांमध्ये ह्या खालील प्रकारच्या संशोधन प्रकाराचा वापर केला जातो. मूलभूत संशोधन, उपयोजित संशोधन, कृती संशोधन, विद्याशाखीय संशोधन, आंतरविद्याशाखीय संशोधन, बहुविद्याशाखीय संशोधन आणि टीम रिसर्च अँड इंडिव्हिज्युअल रिसर्च. टीम रिसर्च like Big Bang Theory experiment means more than 2 research doing on one theme. That is called a team research. Team research, it is a one type of research. And individual research means PhD research, MPhil research, that is individual research. हे जे आहेत हे अनेक प्रकारचे संशोधनाच्या प्रकारावर पाठीमागील प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. हे तुम्ही काळजीपूर्वक पाहून घ्यायचे. नंतर त्याच्यामध्ये ते आपण डीप मध्ये पाहणार आहोत. टाइप्स ऑफ रिसर्च मध्ये सुद्धा 2 ते 3 प्रश्नांचा वेटेज पाठीमागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेला आहे. Means 3 to 4 questions or minimum 4 or 6 mark weightage used in a previous question paper. Next one is descriptive or analytical research. Generally, descriptive research generally use those research scholars belong from a content analysis or linguistic research scholars. Means generally word is a data. Verbal data you can use in your research process. Humanities research scholar or interdisciplinary research scholar, most of the use a descriptive research methods. Or analytical research method, generally science and technology or pharmaceuticals or basic sciences research scholar was use analytical research methods that depend upon the research area, or research design should be a change in positions. Means which time researcher use a descriptive research methods or which time researcher use analytical research method. What was the similarity in these 2 research methods, or what was the difference in these 2 methods, we discuss in next session, isn't it? Next one is applied versus fundamental research methods. Means which research scholar use applied research methods or which research scholar use a fundamental research methods or fundamental research process. म्हणजे काय, उपयोजित संशोधन व मूलभूत संशोधन पद्धती. जनरली which time researcher use a fundamental research, you can deal a universal problem. That time researcher was use a fundamental research. तुम्ही जर एखाद्या आंतरराष्ट्रीय समस्येचं उकल करत असाल तर तुम्ही फंडामेंटल संशोधन पद्धती, मूलभूत संशोधन पद्धती वापरणार आहात. You can deal a universal problem like you can find out the solution regarding HIV. You can find out the solution any what we any universal problem disease like corona
व्हायरस. म्हणजे तुम्ही कोरोनावर जर आंतरराष्ट्रीय ह्याच्यावर तुम्ही विचार करणार असाल तर तुम्ही फंडामेंटल वापरणार आहात किंवा फंडामेंटल किंवा मूलभूत संशोधन पद्धती वापरणार आहात. And applied means you can find out the usability of that research. Means you can use a usability, enhance the usability, and improve the usability of that particular evidences or particular process or particular whatever may be your research area. That is that research scholar use a applied research scholar. म्हणजे तुम्ही एखाद्या घटनेची, घटकाची किंवा प्रक्रियेची उपयोगिता वाढवणार आहात, अशा वेळेस तुम्हाला अप्लाइड रिसर्च वापर करावा लागतो. उपयोजित संशोधन, काहीतरी गोष्टीचा वापर करायचा आहे किंवा वापरातील उपयोगिता वाढवायची आहे, यावेळेस आपल्याला अप्लाइड रिसर्च केलं. हा युनिट नंबर 2 मधला हा कंटेंट आहे, मॉड्यूल नंबर 2 मधला कंटेंट आहे. हा पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा कंटेंट आहे. नेक्स्ट वन इज मॉड्यूल नंबर 3, क्वालिटेटिव्ह वर्सेस क्वांटिटेटिव्ह रिसर्च मेथड्स. Which research methods use a qualitative and which research methods use a quantitative? Means how to measure the quality in your particular subject and how to measure quantity and the impact of that quantity and the relationship between two or more than two research variables generally in use in a qualitative as well as quantitative research method. म्हणजे काय, गुणात्मक व संख्यात्मक संशोधन प्रकार आहे. गुणात्मक म्हणजे काय, जिथं फक्त अक्षरांचा खेळ आहे. जे साहित्यिक आहेत, अक्षर हेच त्यांच्यासाठी काय आहे, संपदा आहे. हीच काय आहे, ती माहिती आहे. एखादी कविता असेल, एखादं लिटरेचर असेल, एखादं नॉवेल असेल, बरोबर आहे. दॅट रिसर्च कन्सिडर ॲज अ क्वालिटेटिव्ह रिसर्च. म्हणजे चांगला, बरा, वाईट अशा गोष्टींची जर मापन करायचं असेल, यू कॅन चूज अ क्वालिटेटिव्ह रिसर्च मेथड्स. क्वांटिटेटिव्ह म्हणजे काय, संख्यात्मक माहिती हीच तिथं वापरली जाते. हा एवढा उंच आहे, ह्याचं वजन एवढं आहे, म्हणजे सर्व काय आहे, संख्यांचा खेळ आहे. बरोबर आहे. तापमानाचा वनस्पतीच्या वाढीवर होणारा परिणाम म्हणजे काय, टेम्परेचर मापता येतं, वनस्पतीची वाढ पण मापता येते आणि अंकांमध्ये मापता येते. किंवा ग्रेड आणि मार्क्स, जे मार्क्स आहेत ते क्वालिटेटिव्ह मध्ये येतील आणि क्वांटिटेटिव्ह मध्ये काय, ते क्वांटिटेटिव्ह मध्ये काय, तो ग्रेड येईल. Isn't it? And next one is conceptual versus empirical research methods or research process. Isn't it? Conceptual understanding is most important. Means conceptual research process means how to analyze the content analysis as per the concern of conceptual measurement parameters, non-science standards. Which non-science standards you can use measuring a conceptual understanding. Generally, humanities research scholar was use a conceptual research methods or research process, or historical research methods or empirical research methods or ethnographical research methods. A research scholar was use empirical research methods. Means development of Marathwada state during the 1915 to 2000. म्हणजे 1950 पासून ते 2000 पर्यंतचा मराठवाड्याचा विकास. दॅट इज अ एम्पिरिकल डेटा और एम्पिरिकल रिसर्च प्रोसेस. हाऊ टू डेव्हलप म्हणजे 1994 ते आज तागायत यासाठी विद्यापीठाची डेव्हलपमेंट कशी होत गेली, दॅट इज एम्पिरिकल रिसर्च. इट म्हणजे इयत्ता 5वीचा विद्यार्थी आणि नंतर तो पीजीला आलेला येईपर्यंतचा विद्यार्थी जो आहे, त्याची वाढ आणि त्याचा विकास कसा होत गेला, दॅट कन्सिडर ॲज अ एम्पिरिकल रिसर्च प्रोसेस. Meaning empirical research process is a very long research process, qualitative as well as a quantitative, and various aspects deals in at a time that in a empirical research process. म्हणजे 370 कलम जे आहेत, निर्माणकर्तेपासून ते नष्ट होईपर्यंत ही संपूर्ण जी घटना आहे, जो क्रम आहे, तो राज्यशास्त्रातील विद्यार्थी जो डील करत आहे, दॅट इज कॉल्ड अ एम्पिरिकल रिसर्च प्रोसेस. म्हणजे कोरोनाची सुरुवात ते कोरोनाची अँटीव्हायरस पर्यंत जे काही व्हायरस आणि अँटीव्हायरसची जी काही प्रोसेस आहे, की ही जी आहे हे एम्पिरिकल रिसर्च प्रोसेस मध्ये येतं. दॅट इज टाइप्स ऑफ रिसर्च. नेक्स्ट वन इज रिसर्च प्रोसेस, स्टेप्स ऑफ रिसर्च प्रोसेस, styles of research process, and merits and demerits of research process. So many research questions asked in previous research paper. What is the research process, steps of research process, sequence of research process,
and odd and event elements of research process, and how to develop a ideal research proposal, and characteristics of ideal research process, characteristics of ideal research scholar, as well as the research process. That type of questions asked in a previous question paper. As far as the concern of examination views, research process is a very important elements of the that curriculum area. म्हणजे अतिशय महत्वाचा पेपर आहे. संबंध म्हणजे सोलापूरची तुम्ही पेटची प्रश्नपत्रिका पहा, पुण्याची पेटची प्रश्नपत्रिका पहा, बामूची अगोदरची पेटची प्रश्नपत्रिका पहा, किंवा आपली SRTची 2020 ची पहा, 2022 ची प्रश्नपत्रिका पहा. जास्तीत जास्त वेटेज ह्या रिसर्च प्रोसेसवर आहे आणि अतिशय सोपे प्रश्न ह्या रिसर्च प्रोसेसवर विचारलेले आहेत. संशोधन प्रक्रिया म्हणजे काय, संशोधन प्रक्रियेचे वैशिष्ट्ये काय आहेत, संशोधन प्रक्रियेचे टप्पे कोणते आहेत, संशोधन प्रक्रियेतील अडथळे कोणकोणते येऊ शकतात, या अनुषंगाने पाठीमागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारलेले आलेले आहेत. बरोबर आहे. नेक्स्ट वन इज क्रायटेरिया ऑफ गुड रिसर्च. हाऊ टू मेजर रिसर्च क्वालिटी. बरोबर आहे. हाऊ टू मेजर अ आयडियल रिसर्च. Ideal research measurement parameters are different. Ideal research scholar measurement parameters are different, and ideal research scholar measurement parameters are different, isn't it? Which non-science standard measuring in a good research process, good research idea, isn't it? Means criteria, means so many criteria are available in online platform, or each and every research center that was different research criteria was used in a measuring of a good research quality, good researcher quality, good research report quality. संशोधक, आदर्श संशोधक यांचे निकष काय आहेत, आदर्श संशोधन अहवाल यांचे निकष काय आहेत, आदर्श संशोधन प्रक्रिया यांचे निकष काय आहेत, आणि प्रत्येकाचे निकष हे वेगवेगळे आहेत आणि याच्यावर बरेच प्रश्न विचारलेले आहेत पाठीमागील प्रश्नपत्रिकेमध्ये. त्याच्यामुळे प्रश्नपत्रिकेच्या अनुषंगाने हा critical analysis or criteria of evaluations of research process, that is a very crucial part of the evaluation process, isn't it? Next one is the research formulations. How to find out the research gap. You have to analyze the previous research report. You have to download your research survey and find out the gap previous research report and our research area. Means formulations of your research. म्हणजे समस्या कशा शोधायच्या. जसे समस्या कुठली असतील, मला चांगल्या चपात्या करता येत नाहीत, मला खिचडी करता येत नाही, दॅट इज माय पर्सनल प्रॉब्लेम. हाऊ टू फाइंड आउट दी प्रॉब्लेम, समस्या शोधायच्या कशा, अँड हाऊ टू मेजर अ आयडियल रिसर्च title or research area. That is one type of skill. How to formulate a ideal research formulations, or definition of your research formulations, and formulations of research problem, formulations of attractive and different and difficult statement of your research title. म्हणजे सगळ्यात वेगळेपण, आकर्षित असलेलं वेगळेपण तुमच्या संशोधनामध्ये असलं पाहिजे, आणि तुमचं संशोधन हे इतर संशोधनापेक्षा वेगळं असलं पाहिजे. आणि कोणत्याही संशोधनाची सुरुवात ही समस्येपासून होत असते. अँड हाऊ टू फाइंड आउट दी रिसर्च नीड. नीड इज द बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इच अँड एव्हरी रिसर्च प्रोसेस. म्हणजे समस्या ही संशोधनाची जननी आहे. समस्या शोधायच्या कशा, समस्या तयार करायच्या कशा, समस्या तयार करण्याचे निकष काय आहेत, यांच्यावर अगोदरच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न आलेले आहेत. मी तुमच्या ग्रुपवर टाकेल सर्व प्रश्नपत्रिका आणि सर्व हे पण कंटेंट पण टाकेल. लास्ट वन इज selection of the research problem, statement of your research problem, and necessity of the defining the research problem, ideal research problem, attractive research problem, and find out the reflection between depending variables on independent variables in your research title, or in your means meaningful research problem you have to create in your research area, isn't it? Listen carefully. Means selection of your research area. तुम्ही कोणत्या घटकांमध्ये, कोणत्या विषयांमध्ये, कोणत्या विषयांच्या आशयांमध्ये संशोधन करणार आहेत,
त्या आशयामधला तुम्हाला सिलेक्शन करायचं आहे आणि प्रॉब्लेम सिलेक्शनची गरज काय आहे, नेसेसिटी काय आहे, प्रॉब्लेम तयार कसा करायचा आणि समस्याची निकष कोणकोणते आहेत. हाऊ टू मेजर अ आयडियल research title or research problem. That is essential part of the research methodology curriculum, isn't it? Next one is the importance of importance and definition of your previous research review. Means previous research review and research report and research review literatures you have deal in your research process. Yes, research and our research is not repeated. You can avoid the previous research area. That is the main purpose of review of related literature. म्हणजे कटिंग पेस्टिंग एडिटिंग होऊ नये. म्हणजे अगोदरचं संशोधन आणि तुमचं संशोधन हे वेगळं असलं पाहिजे. याच्यावर सुद्धा बरेच प्रश्न आलेले आहेत. किंवा हाऊ टू डाउनलोड लिटरेचर ऑफ युअर रिसर्च रिव्ह्यू. रिसर्च रिव्ह्यू वर सुद्धा बरेच प्रश्न अगोदरच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले आहेत. रिसर्च रिव्ह्यूचा उद्देश काय आहे, रिसर्च रिव्ह्यूचं महत्व काय आहे आणि रिसर्च रिव्ह्यू का घेतला जातो या अनुषंगाने अगोदरच्या प्रश्नपत्रिकेमध्ये बरेच प्रश्न आलेले आहेत. The main purpose of research review, you can find out the research gap, you can identify the new area of your subject, and you can choose a different and difficult research area in your subject. That is the main purpose of your review of related literature or previous research report or previous research literature. Means you can avoid the repetitions of that particular research variable, research design, internal validity and external validity of previous research review of related literature, isn't it? Next one is primary and secondary sources of your research process. That is a very important aspects in your research process. So many research questions asked in that particular aspects. प्राथमिक आणि द्वितीय माहितीचे स्रोत म्हणजे काय, उगमस्थान. मला जर पाणी प्यायचे असेल तर मी नळाला जाऊन पाण्याची बॉटल आणतो किंवा दुकानात जाऊन पाण्याची बॉटल आणतो. दॅट इज अ सोर्स. मला पेन पाहिजे असेल तर मी दुकानातून जाऊन घेतो. दॅट इज अ सोर्स. म्हणजे काय, त्याचं उगमस्थान आहे. मीन्स माहिती कोणत्या स्रोतातून मिळवलेली आहे. Primary source of information and secondary source of information, that is the two type of informations generally used in each and every research process. Primary means authentic 100% truth information you can use in your research process. Listen carefully. Means each and every research area you have to use a authentic, valid, reliable and relevant information in your research process. तुम्ही जी माहिती वापरणार आहात ती सत्य, सप्रमाण, विश्वसनीय आणि अभेद्य असलेली गरजेचं आहे. वास्तविक असलेली गरजेचं आहे. उपयोजित असलेली गरजेचं आहे. विश्वसनीयता 100% असणं गरजेचं आहे. व्हॅलिडिटी अँड रिलायबिलिटी ऑफ युअर रिसर्च इन्फॉर्मेशन इज इसेन्शियल. दॅट शुड बी रिफ्लेक्ट इन अ प्रायमरी सोर्स ऑफ रिसर्च इन्फॉर्मेशन. लिसन केअरफुली. फोकस ऑन माय स्क्रीन. म्हणजे जेवढ्या काही शासनाची माहिती आहे, जेवढे काही परिपत्रक आहेत, जेवढे काही गॅझेट आहेत, जेवढे काही शासनाच्या घोषणा आहेत, ह्या ज्या आहेत ऑथेंटिक असतात. दॅट कन्सिडर ॲज अ प्रायमरी सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन. समजा एखादा विद्यार्थी मला, सर आज नांदेड जिल्ह्याला सुट्टी आहे, विश्वास ठेवायचा का नाही. जर कलेक्टरच्या सहीनं एखादं सर्क्युलर काढलं असेल, एखादं परिपत्रक काढलं असेल, दॅट कन्सिडर ॲज अ प्रायमरी सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन. विद्यापीठाच्या कुलसचिवाने जर एखाद्या सुट्टी आहे असं परिपत्रक काढलं, दॅट इज ऑथेंटिक, दॅट इज अ प्रायमरी सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन. बरोबर आहे. व्हॉट्सअपवरचे, फेसबुकवरचे हे 100% फेक असतात. 99 म्हणजे व्हॉट्सअप विद्यापीठाचे तर तुम्ही विचारच करू नका. दॅट इज अ टर्शियरी इन्फॉर्मेशन. सेकंडरीपेक्षा नाही, टर्शियरी आणि नेक्स्ट सायक्लिक इन्फॉर्मेशन, हायब्रिड इन्फॉर्मेशन. As far as the concern of researcher views, you can use a primary source, authentic source, valid, reliable and relevant source in your research process. That is a basic eligibility of your research process. म्हणजे काय, वैध, सत्य, त्रिकालबाधित सत्य माहितीच तुमच्या संशोधनामध्ये किंवा जो तुम्ही सोर्स वापरणार आहात,
जो तुम्ही स्रोत वापरणार आहेत तो प्राथमिक असणं गरजेचं आहे आणि सत्य आणि त्रिकालबाधित सत्य असणं गरजेचं आहे. बरोबर आहे. दॅट two type of research sources generally used in each and every research process, isn't it? Next one is reviews and monograms and patents and intellectual property rights, IPR. म्हणजे काय की तुम्ही जर एखादा कंटेंट चोरला असेल, माहिती चोरल्या असेल, तर तुमच्यावर ऍक्शन घेतली जाते. किंवा कुठला मोनोग्राफ असेल किंवा बरेच असे बघितलेले आहेत की लोगो असतील ते तुम्हाला उचलता येत नाहीयेत, तुमच्या त्याच्यामध्ये वापरता येत नाहीयेत, किंवा रिव्ह्यू असेल तर त्याचं क्रेडिट त्याला देणं गरजेचं आहे. किंवा वाङ्मय चोरी जे आहे हे तुम्हाला करता येत नाही, त्याच्यावर तुम्हाला ऍक्शन घेतली जाईल, त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. मीन्स विच नॉर्म्स अँड स्टँडर्ड्स यू कॅन यूज. येस, एनी डिफिकल्टी? नाही, after my session we discuss each and every content. Last 10 minutes, last 30 minutes, we will discuss each and every your personal problem, isn't it? Firstly, we discuss each and every content regarding this lobby. Next one is web as a source. Searching the web and 1 minute. Yes, is it audible? Sorry for disturb. Next one is web as a source or any authentic source. You have to use a online source, platform source. Means online source, whatever it may be, government websites or whatever it may be, university websites, Maharashtra government websites, central government website. That websites you can use a primary authentic web source, or any personal websites, or any NGO's website that is not authentic or not valid ऑनलाईन प्लॅटफॉर्म सोर्सेस और वेब सोर्सेस. जे काही तुम्ही ऑनलाईन माहिती वापरणार आहात ह्याच्यावर सुद्धा बरेच प्रश्न आलेले आहेत, किंवा कॉपी ऍक्ट वर सुद्धा आलेले आहेत, किंवा प्लॅगरिझमवर सुद्धा बरेच प्रश्न आलेले आहेत. त्यावर सुद्धा आपल्याला सेपरेट नंतरच्या सेशन मध्ये आपण डिस्कशन करणार आहोत. हा फक्त अभ्यासक्रमाचा कोणकोणता भाग आहे आणि कोणकोणते प्रश्न महत्वाचे आहेत या अनुषंगाने आपण डिस्कशन करणार आहोत. Next one is identifying the gap areas from a review of related literatures. म्हणजे अगोदरचे संशोधन आणि आताचं संशोधन याच्यातील जो गॅप आहे, जो अंतर आहे, ते तुम्हाला कसं शोधायचं आहे आणि त्याचे कोणकोणते निकष आहेत या प्रश्नपत्रिकेमध्ये. आजपर्यंत कन्सर्न ऑफ एक्झामिनेशन व्ह्यूज वर्किंग हायपोथेसिस और हायपोथेसिस. Is it audible? Anyone tell me? आवाज येतोय? Yes? Yes, sir. Okay. Thank you. Development of hypothesis, characteristics of hypothesis, types of hypothesis, need of hypothesis, that various aspects of hypothesis as per the concern of examination views. That is a very important content. 6 ते 7 प्रश्न म्हणजे आताचे ह्याच्यामध्ये थोडी वेटेज, एका प्रश्नाला 2 मार्काचं वेटेज नवीन प्रश्नपत्रिकेमध्ये आहे. अगोदरच्या प्रश्नपत्रिकेमध्ये होतं एका मार्काचं 1 म्हणजे 50 प्रश्न 50 मार्क होते. आता काय आहे 25 प्रश्न आहेत आणि 50 मार्क आहेत. म्हणजे वेटेज तेवढंच आहे, फक्त प्रश्नांची संख्या कमी झालेली आहे आणि मार्कांची संख्या वाढलेली आहे या प्रश्नपत्रिकेमध्ये. अगोदरच्या प्रश्नपत्रिकेमध्ये एसआरटीच्या पर्टिक्युलरली काय होतं, 50 RM चे प्रश्न होते आणि 50 मार्क होते आणि एका तासात सॉल्व्ह करायचे होते. आता वेळ तेवढाच आहे, 30 मिनिट आहेत आणि तुम्हाला 25 प्रश्न दिले जातील आणि 50 मार्क आहेत. प्रश्नांची संख्या 25 केलेली आहे आणि मार्कांची संख्या तेवढीच आहे. म्हणजे हायपोथिसिसवर लास्टच्या 6 प्रश्नपत्रिका एसआरटीच्या झालेल्या आहेत. त्याच्यापैकी साधारणतः 6-8 म्हणजे 6 प्रश्न किंवा 8 प्रश्न हे विचारलेलेच आहेत. आता काल सोलापूरची प्रश्नपत्रिका झाली, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही मोस्ट ऑफ दी 8-9 प्रश्न विचारलेलेच होते. म्हणजे हायपोथेसिस हा कंटेंट अतिशय महत्वाचा आहे. त्याच्यामुळं हे 2-3 घटक जरी बघितले तुम्ही तरी तुम्ही 100% पास होता. As per the concern of examination views, very important research aspects, types of hypothesis, content of hypothesis or hypothesis or characteristics of hypothesis. परिकल्पना म्हणजे काय, परिकल्पनेचे वैशिष्ट्ये काय, परिकल्पनेच्या प्रकार काय आहेत, परिकल्पनेचे फायदे काय आहेत आणि परिकल्पनेचे संशोधनातील भूमिका
या अनुषंगाने अगोदरच्या प्रश्नपत्रिकेमध्ये अनेक प्रश्न विचारले गेलेले आहेत. परीक्षेच्या दृष्टिकोनातून परिकल्पना हा घटक अतिशय महत्वाचा आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर अंडरलाईन करून ठेवायची. हे तीनच घटक तुम्हाला पास करू शकतात, 100% पास करू शकतात. Isn't it? Development of a working hypothesis or type of hypothesis. Next one is data collection, tools of data collections and analysis, and any other research tools or data collection tools. Means so many questions asked in data collection research tools or data collection tools. Means qualitative research tools or quantitative research tools. In qualitative research tools or quantitative research tools, interview, questionnaires, observations, schedules, that type of research tools you have to use in your research process. म्हणजे माहिती संकलनाची साधनं कोणती आहेत? संख्यात्मक माहिती साधनं, गुणात्मक माहिती संकलनाची साधनं ही वेगवेगळी आहेत. प्रश्नावली, मुलाखत, निरीक्षण, संभाव्य सूची, पडताळा सूची, हे जे आहेत दीज आर द डेटा कलेक्शन रिसर्च टूल्स. म्हणजे या ह्याच्यावर बरेच प्रश्न आलेले आहेत. म्हणजे सर्वात महत्वाचं साधन कोणतं आहे, सर्वात पॉप्युलर साधन कोणतं आहे, प्रश्नावलीच्या मर्यादा कोणत्या आहेत, मुलाखतीच्या मर्यादा कोणत्या आहेत, निरीक्षणाच्या मर्यादा कोणत्या आहेत, निरीक्षणाचे प्रकार कोणकोणते आहेत, types, characteristics, merits and demerits of these 4 research tools. As far as the concern of these are the 4 research tools is a very important. First one is a questionnaire, second one is observation, third one is an interview, and fourth one is a research schedule or checklist. Listen carefully. Focus on my screen. लक्षात ठेवायचं, permanently लक्षात ठेवायचं. Permanently remember it. Isn't it? These are the 4 research tools is very important is in your research process. And next one is observation and collection of your research data. Types of observation, characteristics of observation, merits and demerits of observation, and observation research process. Observation research steps. Isn't it? म्हणजे ऑब्झर्वेशन असेल, ऑनलाईन ऑब्झर्वेशन असेल, ऑफलाईन असेल, कंट्रोल ऑब्झर्वेशन असेल, अनकंट्रोल ऑब्झर्वेशन असेल, रॅन्डम असेल, पार्शियली असेल, अनपार्शियली असेल. दीज आर द टाइप्स ऑफ ऑब्झर्वेशन. हे सुद्धा काय वेगवेगळे ऑब्झर्वेशनचे प्रकार आहेत, त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. मेथड्स ऑफ डेटा कलेक्शन्स अँड मॉडेलिंग और each and every research process, which types of module you have to use at the time of collection of your research information. Basic sciences research scholar was use various tools and techniques or some instrument. म्हणजे काय, जे काही तंत्र आहेत किंवा यंत्र आहेत हे सुद्धा तुम्ही माहिती संकलनासाठी तुम्ही वापरू शकता. समजा केमिस्ट्रीचे आहेत, लाईफ सायन्सचे आहेत, मायक्रोबायोलॉजीचे आहेत, झुलॉजीचे आहेत, बॉटनीचे आहेत, फार्मसीचे आहेत. हे काय आहेत? These are the different research tools was used. Instrument as a research tools you have to use in your research process. Isn't it? म्हणजे वेगवेगळे जे काही इन्स्ट्रुमेंट आहेत हेच तुमच्यासाठी काय रिसर्च टूल्स आहेत. इंटरनल व्हॅलिडिटी अँड एक्सटर्नल व्हॅलिडिटी ऑफ दॅट रिसर्च इन्स्ट्रुमेंट यू हॅव टू चेक इन युअर रिसर्च प्रोसेस. याच्यावर सुद्धा बरेच प्रश्न आलेले आहेत अगोदरच्या प्रश्नपत्रिकेमध्ये. Mathematical modules of research scholars. After the research information getting, you have to use a data analysis. Various mathematical modules you can use after the data collections. How to data analyze, qualitative data analysis and quantitative data analysis. Means so many mathematical modules are available on online platforms. So many testing of hypothesis platforms are available like MATLAB, HPSS or R or Excel. These are the mathematical modules you can use at the time of testing of hypothesis or big or complicated or big data or qualitative data or quantitative data. That time you have to use a data analysis. At the time of data analysis and testing of your research hypothesis, that time various research scholar was use a mathematical module of your research process. आवाज येतोय का? Yes, anyone tell me? Yes? Yes, sir. Okay. And next one is sampling methods. Sampling methods is a very important. जसं हायपोथिसिस होतं तसं सुद्धा ह्याच्यावर साधारणतः 8 ते 10
किंवा काही वेळेस 12 प्रश्नांचं म्हणजे 12 मार्काचं वेटेज ह्या सॅम्पलिंगवर विचारलेलं आहे. गेल्या 6 प्रश्नपत्रिकेमध्ये सर्वात जास्त वेटेज सर्वात जास्त मार्काचे वेटेज हा सॅम्पलिंग मेथडला आणि हायपोथिसिसला विचारलेला आहे. हे तुम्ही 2 युनिट जरी केलेत तरी 100% तुम्ही पास होता. Means as per the concern of examination views, particularly SRTMU examination views, sampling methods, types of sampling methods, tips of sampling methods, and characteristics of sampling methods is a very important and crucial part of research methodology. सर्वात जास्त मार्काचे वेटेज अगोदरच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सर्वच विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये SRT असेल, पुणे असेल, बामू असेल, सोलापूर विद्यापीठ असेल, या 4ही प्रश्नपत्रिकेमध्ये किंवा जळगाव विद्यापीठ असेल, या सर्वच विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सॅम्पलिंग मेथड्स, नमुना म्हणजे काय, न्यायदर्श म्हणजे काय, न्यायदर्शाचे प्रकार कोणते आहेत, संभाव्य नमुना निवड, असंभाव्य नमुना निवड आणि त्याच्या उपपद्धतीमधील प्रश्न विचारलेले आहेत. अतिशय 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 महत्वाचा जो घटक आहे आणि जास्तीत जास्त मार्क मिळवून देणारा हा जो घटक आहे, हा घटक म्हणजे काय, नमुना म्हणजे काय आणि नमुना निवडीच्या पद्धती कोणत्या आहेत. सॅम्पलिंग मेथड्स, टाइप्स ऑफ सॅम्पलिंग मेथड्स, क्वालिटेटिव्ह सॅम्पलिंग मेथड्स, क्वांटिटेटिव्ह सॅम्पलिंग मेथड्स, possible sampling methods, impossible sampling methods, probability sampling methods or improbable sampling methods. These are the so many types of sampling methods. As per the concern of your research area, you have to choose, you have to select a suitable sampling methods in your research process. That is very essential. म्हणजे तुमच्या संशोधनाच्या अनुषंगाने व विषयाच्या अनुषंगाने कोणती नमुना निवड वापरणं गरजेचं आहे. न्यायदर्श किंवा नमुना म्हणजे काय आणि न्यायदर्श व नमुना निवडीच्या पद्धती कोणकोणत्या आहेत, या अनुषंगाने अनेक प्रश्न, सर्वात अधिक प्रश्न विचारलेला हा घटक जो आहे, महत्वाचा घटक संशोधन पद्धती या विषयांमध्ये आहे. नेक्स्ट वन इज data analysis and statistical packages and testing of hypothesis, and so many softwares you have to use at the time of data analysis and testing of your research hypothesis. म्हणजे काय, स्टॅटिस्टिकल पॅकेज जे आहेत हे कोणकोणते आहेत, किंवा गुंतागुंतीची माहिती आहे, अनेक घटकांची माहिती आहे आणि खूप मोठी माहिती आहे. म्हणजे जे अर्थशास्त्रामध्ये किंवा स्टॅटिस्टिकमध्ये किंवा मॅथमॅटिकलमध्ये वापरली जाते किंवा फार्मसीमध्ये किंवा बेसिक सायन्सेसमध्ये वापरली जाते, त्यांच्यासाठी ही जी आहेत हे अनेक जे संगणक आज्ञावली जे अवेलेबल आहेत, जे काही सॉफ्टवेअर्स आहेत अवेलेबल आहेत, स्टॅटिस्टिकल पॅकेज जे अवेलेबल आहेत ते कोणकोणते आहेत, त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. व्हॉट इज यूज ऑफ स्टॅटिस्टिकल पॅकेज, टाइप्स ऑफ स्टॅटिस्टिकल पॅकेजेस, means HPSS, meaning of HPSS, are use of HPSS, significant level, testing of hypothesis, value level, table value level, significant level, that type of questions asked in generally testing of hypothesis. म्हणजे काय, परिकल्पना उकल कशी करायची, सार्थकतेचा अर्थ काय आहे, सार्थकता स्तर तयार कसा करायचा, या अनुषंगाने बरेच प्रश्न विचारलेले आहेत. And generalization of your research result and interpretation of your research report and validity of your internal validity and external validity of your research result. Is it true research, valid, reliable and relevant and universal research result is essential. How to check a generalization process of your research result. निष्कर्षाची वैधता काय आहे, निष्कर्षाची वैधता कशी तपासायची, निष्कर्षाची वैधता तपासण्याचे निकष व मानके व परिमानके कोणकोणती आहेत, या अनुषंगाने अगोदरच्या प्रश्नपत्रिकेमध्ये अनेक प्रश्न विचारलेले आहेत. Isn't it? हा काय आहे, हा संपूर्ण पार्ट आहे. आता ही स्लाइड जी आहे ही सर्वात महत्वाची आहे. फोकस ऑन माय स्क्रीन. म्हणजे ही काय, ह्या एकाच स्क्रीनवर तुम्ही 100% पेट पास होऊ शकता. दीज आर द प्रिव्हियस क्वेश्चन अनालिसिस, सेट, नेट, पेट 2020 ची पेट प्रश्नपत्रिका विश्लेषण केलं आहे आणि 2022च्या पेट प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण केलं आहे आणि 2005 ते 2020च्या सेटच्या आणि नेटच्या प्रश्नपत्रिकेचं पेपर फर्स्टच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्यांचं विश्लेषण केलेलं आहे. These are the research aptitude content, research methodology content. As per as the previous question paper analyze, research process mark weightage in set question paper first. 19 प्रश्न हे 2005 पासून 2020 पर्यंत हे आलेले आहेत.
नेटला 23 प्रश्न आलेले आहेत. पेट 2020 ला फक्त 2 प्रश्न विचारलेले आहेत आणि पेट 2022 ला 3 प्रश्न या घटकावर विचारलेले आहेत. त्याच्यामुळे हे घटक जे आहेत हे अतिशय महत्वाचे आहेत. परीक्षेच्या अनुषंगाने कोणकोणत्या घटकावर किती फोकस करायचा आहे हे तुम्ही ठरवायचंय. सर्वांनी स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. अँड रिसर्च हायपोथेसिस. रिसर्च हायपोथेसिस इज व्हेरी व्हेरी इसेन्शियल पार्ट. परिकल्पना म्हणजे काय, परिकल्पनाचे प्रकार, यावर सेटला 14 प्रश्न आलेले आहेत, नेटला 18 प्रश्न आलेले आहेत, पेट 2020 ला 7 प्रश्न आलेले आहेत आणि पेट 2022 ला 6 प्रश्न आलेले आहेत. म्हणजे पेटसाठी, नेटसाठी आणि सेटसाठी रिसर्च हायपोथेसिस हा घटक आहे अतिशय महत्वाचा आहे. लिसन केअरफुली, परमनंटली रिमेंबर इट, म्हणजे कायम लक्षात ठेवायचं. हायपोथेसिस अतिशय महत्वाचा पार्ट आहे. अशी एकही प्रश्नपत्रिका नाही की त्याच्यावर 3-4 प्रश्न आलेलेच नाहीयेत. प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये 4, 6, 5 असे प्रश्न आलेले आहेत. म्हणजे प्रत्येक विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये रिसर्च हायपोथेसिस इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आस्पेक्ट्स, एलिमेंट्स. नेक्स्ट वन इज रिसर्च सॅम्पलिंग. रिसर्च सॅम्पलिंगला सेटच्या पेपर फर्स्ट मध्ये 12 मार्काचं वेटेज दिलेलं आहे. आतापर्यंतच्या नेटला 20 मार्काचं वेटेज दिलेलं आहे. 2020च्या पेट मध्ये 7 मार्काचं वेटेज दिलेलं आहे आणि 2022च्या पेट मध्ये 8 मार्काचं वेटेज दिलेलं आहे. म्हणजे 8 प्रश्न विचारलेले आहेत. 2020 ला 7 प्रश्न विचारलेले आहेत. आता काय ह्याचे मार्क कमी होतील, ह्याच्यामध्ये कमीत कमी 4 ते 5 प्रश्न 100% याही वेळेस येण्याची शक्यता आहे. म्हणजे या अनुषंगाने, परीक्षेच्या अनुषंगाने रिसर्च सॅम्पलिंग मेथड्स इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. न्यायाधर्श व नमुना हा जो घटक आहे संशोधन पद्धतीच्या पेपरमध्ये महत्वाचा आहे आणि पासिंग होण्यासाठी हा सोपा आणि हे आहे, लवकर डायजेस्ट होण्याचा कंटेंट आहे. त्याच्यामुळं हे दोन जो आहेत. म्हणजे काय सांगा ना थोडं. हा सर, परिकल्पनेचा अर्थ सांगता? नाही, त्याच्यावर ह्या सर्व घटकावर सर्व ह्या 6 दिवसामध्ये घटक सर्व होणार आहेत. ह्या सर्व ह्याच्यावर लेक्चर होणार आहेत, 2-2 तासाचे लेक्चर होणार आहेत. यू फोकस ऑन कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग, मार्क वेटेज फक्त आपण असे इथे बघणार आहोत. ठीक आहे, ते नोट्स देता सर, नोट्स देणार आहात ना? आता फक्त तुम्ही ऐका, सर्व कंटेंट तुमच्या प्रश्नाचे उत्तर देणार आहे मी नंतरच्या सेशन मध्ये. थँक्यू. ओके. Research sampling methods, isn't it? Research sampling method is a very crucial and important research aspects. And next one is research methods, qualitative research methods, quantitative research methods, historical research methods, ethnographical research methods, experimental research methods, survey research methods. These are the various types of research methods as per the concern of examination views. Very important research method content. At set level question paper, 13 questions asked in previous question paper. At net previous question paper, 31 questions asked in previous question paper. PET 2020 SRTMU, 10 questions asked in previous question paper, and PET 22 previous question paper, 11 questions will be asked in previous question paper, isn't it? म्हणजे परीक्षेच्या दृष्टिकोनातून संशोधन पद्धती हा सुद्धा महत्वाचा घटक आहे. 2020 ला 10 प्रश्न विचारलेले आहेत, 2022 ला 11 प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे ह्या 6 पद्धती महत्वाच्या आहेत. गुणात्मक संशोधन पद्धती, संख्यात्मक संशोधन पद्धती, ऐतिहासिक संशोधन पद्धती, सर्वेक्षण संशोधन पद्धती, प्रायोगिक संशोधन पद्धती आणि सर्वेक्षण संशोधन पद्धती ह्या ज्या आहेत ह्या महत्वाच्या संशोधन पद्धती आहेत. त्याचे वैशिष्ट्ये काय आहेत, त्याचे प्रकार कोणकोणते आहेत, त्याचे फायदे काय आहेत आणि त्याच्या मर्यादा कोणकोणत्या आहेत. These are the 5 or 6 research method is a very important as per the concern of examination views. Experimental research method, historical research method, survey research method, descriptive research methods, characteristics of research method, types of research method, types of research methods, merits and demerits of that research methods, isn't it? Research tools. 9 questions asked in set paper, 14 questions asked in previous net question paper first, 7 questions asked in PET 2020, and 5 questions asked in PET 2022. म्हणजे research tools, qualitative research tools, quantitative research tools means questionnaires, interviews, observation and schedule. These are the 4 research tools is very important. ह्या 4 tools वर अगोदरच्या पेट मध्ये 7 प्रश्न, 20च्या आणि 22च्या प्रश्नपत्रिकेमध्ये 5 प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे परीक्षेचा दृष्टिकोन हा सुद्धा महत्वाचा घटक आहे. डेटा इंटरप्रिटेशन.
की डेटा इंटरप्रिटेशन म्हणजे काय, माहितीचं विश्लेषण कसं करायचं. गुणात्मक माहिती असेल तर कसं करायचं, संख्यात्मक माहिती असेल तर कसं करायचं. ठीक आहे. म्हणजे डेटा इंटरप्रिटेशन आफ्टर द डेटा कलेक्शन, हाऊ टू डेटा अनालिसिस, टेस्टिंग ऑफ रिसर्च हायपोथेसिस, इंटरप्रिटेशन ऑफ रिसर्च डेटा. 7 questions asked in set level, 11 questions asked in previous question paper NET, PET 2020, 16 questions. 16 प्रश्न हे डेटा इंटरप्रिटेशन विचारले. सर्वात जास्त वेटेज हे काय डेटा इंटरप्रिटेशनला अगोदरच्या प्रश्नपत्रिकेमध्ये दिले आहेत आणि 14 प्रश्न हे काय 2022च्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेले आहेत. म्हणजे अतिशय सर्वात बिग स्कोरिंग एरिया, दॅट इज कॉल्ड अ डेटा इंटरप्रिटेशन. माहिती विश्लेषण म्हणजे काय, माहितीचे प्रकार कोणते, माहितीची विश्वसनीयता कशी तपासायची आहे, माहितीचे स्रोत कोणते आहेत, प्राथमिक माहिती म्हणजे काय, दुय्यम माहिती म्हणजे काय, तृतीय माहिती म्हणजे काय, माहितीची विश्वसनीयता कशी तपासायची आहे, माहिती तपासण्याचे निकष काय आहेत. दीज आर द content of data interpretation, and so many modules and so many softwares are available, so that data analysis softwares generally the content area of a data interpretation and graphical presentation, all that graphical presentation is a essential part of the data interpretation. म्हणजे हा जो आहे संपूर्ण जो आहे तो डेटा इंटरप्रिटेशनचा भाग आहे. याच्यावर सुद्धा सेपरेट घटक लेक्चर तुमच्याकडे होईल, तुमच्या ज्या कार्यशाळेमध्ये होईल. हे सर्वात महत्वाचा जो आहे आणि जास्त मार्क देणारा जो आहे हा जो घटक आहे तो 16 मार्काचा इथं आहे आणि 14 मार्क 22ला विचारलेले आहे. रिसर्च रिपोर्ट, टाइप्स ऑफ रिसर्च रिपोर्ट, criteria of research report, measurements of research report. 8 marks asked in set level, 9 marks asked in net level, 1 mark only asked in previous 2020 question paper, and 2 marks asked in 2022 22च्या प्रश्नपत्रिकेमध्ये 2 प्रश्न विचारलेले आहेत. संशोधन अहवाल म्हणजे काय, संशोधन अहवालाचे निकष काय आहेत, कुठली प्रकारची संदर्भ ग्रंथ पाहिजे, सूची पाहिजे, संदर्भ सूची आणि संदर्भ ग्रंथ सूची याच्यामध्ये काय आहे, सायटेशन कसे द्यायचंय, हे सर्व जे आहेत हा घटक जो आहे रिसर्च रिपोर्टचा आहे. या अनुषंगाने इथं जो आहे तो आपण पार्ट बघितलेला आहे. हे सर्व काय आहेत, हे 7 जे घटक आहेत हे अतिशय महत्वाचे घटक आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून. ह्या 7 पैकी फक्त तुम्ही 3 किंवा 4 मधले जे आहेत 2, 3, 4, 5 हे जरी केले तरी पास होतात, किंवा 2, 3 आणि शेवट लास्ट बट 1 डेटा इंटरप्रिटेशन, रिसर्च हायपोथेसिस, रिसर्च सॅम्पलिंग आणि डेटा इंटरप्रिटेशन 3 जरी केले तरी पास होऊ शकतात. आणि आत्ताच्या पेट परीक्षेमध्ये आता निकष बदललेले आहेत. अगोदरच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सर्वच विद्यापीठामध्ये काय होतं, पहिल्या पेपरचा आणि दुसऱ्या पेपरचे मिळून मार्क जे आहे तो कॉमन पासिंग होती. आता काय आहे, पहिल्या प्रश्नपत्रिकेची रिसर्च मेथोडॉलॉजी 50 मार्क इसेंशियल इन जनरल कैटेगरी और 45 मार्क्स इन ऑल कैटेगरीज, SC, ST, NT, OBC, SBC, वॉट एव्हर मे बी युअर कॅटेगरी. म्हणजे मागासवर्गीय असेल तर 45 मार्क म्हणजे 50 पैकी तुम्हाला साधारणतः 50 मार्क आहेत, त्याच्यापैकी 45% म्हणजे 22 मार्क पडणं गरजेचंच आहे पहिल्या प्रश्नपत्रिकेमध्ये, आणि दुसऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये 22 मार्क पडणं गरजेचं आहे, आणि दोन्हीचे मिळून 45 मार्क होणं गरजेचं आहे. तर तुम्ही मागासवर्गीय असाल तर पास आहेत. जर तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला पहिल्या प्रश्नपत्रिकेमध्ये RM मध्ये 50 मार्क म्हणजे साधारणतः 22 प्रश्न किंवा 23 प्रश्न किंवा 22 प्रश्न सुद्धा 22.5 ला पास आहे, किंवा 22 सुद्धा पास ठेवतील. तर निकष मध्ये काय आहे त्याच्यावर बघावं लागतील, आणि दोन्हीचे मिळून तुम्हाला 50 होणं गरजेचं आहे. ठीक आहे. येस, आता आपण डिस्कशन करूयात. एनी डिफिकल्टीज? येस, आस्क युअर क्वेश्चन्स.